वळूयात पुढच्या बातमीकडे। नवाब मलिक यांचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी संबंध असल्याचं प्राथमिक पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय आणि या प्रकरणावरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। यावरून आता सामनामध्ये देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधण्यात आलाय। विरोधकांना बदनाम करण्यासाठी आणि अडकवण्यासाठी दाऊदशी संबंध जोडले जात असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून। सुस्मिता, काय अपडेट? सामनामध्ये थेट आरोप करण्यात आलाय। खरं तर नवाब मलिक यांचा डी गँगशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही अशा पद्धतीनं शिवसेनेनं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आजच्या शिवसेनेच्या या अग्रलेखामध्ये अनेक राजकीय विषयांवरती थेटपणे भाष्य करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं संभाजीराजे यांच्या बाबतचे सगळे मुद्दे उपस्थित होत होते की ते शिवबंधन बांधणार का याविषयी सुद्धा भूमिका ही घेतलेली आहे। फडणवीसांचा आज महत्त्वाचा दौरा औरंगाबादमध्ये आहे, त्याविषयी सुद्धा बोललेला आहे। परंतु ज्या पद्धतीनं आपण बघतोय की संभाजीराजे यांनी शिवबंधनाबाबत भूमिका स्पष्ट नसल्यामुळे सुद्धा आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये याविषयी थेट भाष्य जे आहे, शिवसेनेची जी भूमिका आहे ती स्पष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुस्मिता, सामनातून विरोधकांच्या टीकेला देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय। नक्कीच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना सामनामधनं थेट देवेंद्र फडणवीसांवरती लक्ष करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये नवाब मलिक यांच्यावरती आरोप करण्यात येत होते त्याविषयी सुद्धा त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। अंडरवर्ल्ड कनेक्शन नेमकं काय या बाबतीत सुद्धा थेट भूमिका घेतलेली आहे। परखड शब्दात ठाकरे शैलीमध्ये यापूर्वी जसा अग्रलेख आपल्याला पाहायला मिळायचा तशाच पद्धतीचे बोचऱ्या शब्दामध्ये टीका जी आहे ती विरोधकांवरती करण्यात आलेली आहे। धन्यवाद सुस्मिता, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।